अनबिटन राहून टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेला हरवलं आणि वर्ल्ड कप जिंकला. तेव्हापासून T20 इंटरनॅशनल्समध्ये जिंकण्याच्या धुंदीत असलेल्या टीम इंडियाला दणका दिला तो साऊथ आफ्रिकेनंच. टीम इंडियाचा 111 रन्सवर ऑल आऊट झाला आणि मॅच 76 रन्सने हारली. स्टार स्टडेड टीम इंडिया नरेंद्र मोदी स्टेडियमवर वन साईड गणली. कंडिशन्स फेवरमध्ये होत्या. बुमराने वाढीव बॉलिंग केली होती. ग्राउंडवर दब होतं तरीही चेस करताना टीम इंडिया हारली. मॅच आधी टप्प्याटप्प्याने गेली आणि मग एका ओव्हरमध्ये रीतसर कणका पडला. साऊथ आफ्रिकेविरुद्धची मॅच कुठून, कशी आणि कोणत्या चुकांमुळे गणली पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. साऊथ आफ्रिकेनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला होता तो टॉसच्या वेळी. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर T20 मॅचेसमध्ये टॉस जिंकणारी टीम सहसा बॉलिंग घेते. ड्यूचा फायदा घेऊन चेस करायला बघते. पण आफ्रिकेनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली. काळ्या मातीच्या पिचवर बॉल थोडा थांबून येत होता, पण चांगला बाउन्स सुद्धा मिळत होता. आफ्रिकेच्या चांगल्या सुरुवातीचं स्वप्न बुमरानं मोडून काढलं. त्यानं बॅक ऑफ द लेनचा टप्पा आणि स्पीडमधले व्हेरिएशन्स याच्या जोरावर पहिली स्पेल 7 रन्स देऊन 2 विकेट्स अशी टाकली. अर्शदीपने मार्क्रमला तर बुमराने डी कॉक, स्लोअर वनवर रायल्टनला खोलून टॉप ऑर्डर माघारी पाठवली. पण पॉवर प्लेच्या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आफ्रिकेनं 21 रन्स काढत 41 वर स्कोर नेला आणि प्रेशर कमी केलं. पण त्यानंतर साऊथ आफ्रिकेनं सगळं प्रेशर टीम इंडियावर शिफ्ट केलं. ब्रेविस आणि मिलरने 30 बॉलमध्ये 53 रन्सची पार्टनरशिप केली. पण महत्त्वाचं म्हणजे त्यांनी टीम इंडियाचं ट्रम्प कार्ड असलेल्या वरुण चक्रवर्तीला टार्गेट केलं. चक्रवर्तीने टाकलेल्या 9व्या ओव्हरमध्ये 17 रन्स आले. मिलर टायमिंगचा वापर करून मोठे शॉट्स खेळत होता, तर ब्रेविसचा सगळा खेळ ताकदीवर होता. वरुणला टार्गेट करून मिळवलेला कॉन्फिडन्स दुबे आणि हार्दिकच्या विरुद्ध सुद्धा वर्कआउट झाला. त्यामुळे 12 ओव्हर्समध्ये स्कोर 112 वर पोहोचला होता. त्यातही ब्रेविसने दुबेला 6 खेचला तेव्हा स्कोर 200 पार वाटत होता. पण ब्रेविस गेला. त्यानंतर थोडं प्रेशर तयार झाल्यावर वरुणने मिलरची विकेट खोलली. पण मिलर आणि ब्रेविसने साऊथ आफ्रिकेला बेस तयार करून दिला होता. या दोघांनी 97 रन्सची पार्टनरशिप केली, जी आफ्रिकेच्या निम्म्या स्कोअरपेक्षा जास्त होती. 16 ओव्हरमध्ये साऊथ आफ्रिकेचा स्कोर 152 वर 5 होता. 19व्या ओव्हरच्या आधी तो 167 वर 7 होता. मधल्या 2 ओव्हर खेचल्या होत्या जसप्रीत बुमराने. प्रचंड प्रेशरमध्ये त्याने परफेक्ट यॉर्कर टाकले. 17व्या ओव्हरमध्ये 5 आणि 19व्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन्स दिले. एक विकेट सुद्धा काढली. 15 रन्स देऊन 3 विकेट्स काढणाऱ्या बुमरानं जी लाईन आणि लेंथ पकडली होती ती अर्शदीप सोडला तर कुठल्याही भारतीय बॉलरला मिळाली नाही. त्यातही हार्दिकने शेवटच्या ओव्हरला 20 रन्स दिले. 45 रन्सचा वाटा एकट्या हार्दिकचा होता आणि वरुण चक्रवर्तीचा 47 रन्सचा. वरुण चक्रवर्तीने 4 इनिंग्समध्ये 1 सिक्स खाल्ला होता. आफ्रिकेविरुद्धच्या एका मॅचमध्ये 3 सिक्स पडले. त्यात टीम इंडियाने 6 वाईट टाकले, 2 नो बॉल दिले, दोन्ही फ्री हिटला 6 खाल्ले. त्यामुळे स्ट्रेंथ असलेली बॉलिंग पूर्णपणे गणली. जर स्पिनर्स ठप्प झाले तर बुमराशिवाय आधार नाही आणि बुमराला सांभाळून खेळलं तर बाकीच्यावर फोडता येतात. हा पॅटर्न आफ्रिकेनं वापरला, खास करून नॉट आऊट 44 मारून आफ्रिकेला सेफ करणाऱ्या स्टब्सने. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा चेस करणाऱ्या टीम इंडियासमोर 188 रन्सचं तुलनेनं मोठं टार्गेट उभं राहिलं. त्यात रन चेसची सुरुवात पुन्हा शून्याने झाली. यावेळी अभिषेकच्या जागी ईशानने नंबर लावला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला तिलक वर्मा आऊट झाला. अभिषेकने बाउंड्री मारून सुरुवात केली. त्यानंतर हात खोलून जरा आशा दाखवली. सूर्याने सुद्धा बाउंड्रीज काढल्या, पण एंगेडी यान्सेन या दोघांनी स्ट्राईक रोटेट करू दिली नाही आणि अभिषेक फसला. 5 ओव्हरमध्ये टीम इंडियाची टॉप ऑर्डर डगआउटमध्ये होती. पॉवर प्लेमध्ये 3 आऊट 31 असा स्कोर होता, जो ओव्हरला येणाऱ्या एखाद दुसऱ्या बाउंड्रीने उचलला जाईल असं वाटायचं. पण आफ्रिकेच्या कमबॅक पुढे सतत येणाऱ्या विकेट्समुळे पहिल्या 4 विकेट्समधली सगळ्यात मोठी पार्टनरशिप फक्त 17 रन्सची होती. 5व्या विकेटचा आकडा 8 रन्सच्या पुढे गेला नाही. सूर्याने सोप्या बॉलला विकेट दिली. 51 वर 5वी विकेट गेली तेव्हा विनिंग पर्सेंटेजमध्ये टीम इंडियाचा आकडा 1% होता. त्यानंतर जोवर हार्दिक आणि दुबे ही जोडी क्रीजवर होती तोवर आशा होती. ओव्हरला एखादा मोठा शॉट येत होता, टप्प्यात येऊन कार्यक्रम करू शकले असते. मग आली 15वी ओव्हर. पहिल्या बॉलला हार्दिक पंड्या, तिसऱ्या बॉलला रिंकू सिंग 0 वर आणि शेवटच्या बॉलला अर्शदीप सिंग. एका ओव्हरमध्ये केशव महाराजने 3 विकेट्स काढल्या आणि उरल्या सुरल्या आशा इथेच गेल्या. स्पिनरची एक ओव्हर कसा गेम फिरवू शकते हे केशव महाराजने दाखवून दिलं. मग दुबेने जरा मॅच लांबवली, पण टीम इंडियाने 76 रन्सने मॅच हरली. फक्त 111 रन्सवर ऑल आऊट झाला. 2022च्या T20 वर्ल्ड कप नंतर पहिल्यांदाच टीम इंडियाने T20 वर्ल्ड कपमध्ये मॅच हरली, ते सुद्धा पूर्णपणे वन साइड. आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची पहिली चूक होती बॉलर्सचा गणलेला खेळ.
बुमराह आणि काही प्रमाणात अर्शदीप सोडला तर कुणालाही टिचून बॉलिंग करता आली नाही. मिलर ब्रेविसची पार्टनरशिप रोखता आली असती तर आफ्रिका तिथेच मायनस झाली असती, पण त्यांनी स्पिनर्सला चोपलं आणि भारताकडे बॅकअपच नव्हता. त्यातही भारतीय बॉलर्सने एक्स्ट्रा रन्स दिले. विकेट काढल्यावर पुढचा बॉल नो बॉल टाकून प्रेशरच काढून घेतलं. भारताची मेन ताकद स्पिनिंग युनिटमध्ये आहे, पण अक्षरला बसवून सुंदरला खेळवणं हा प्लॅन बॉलिंगमध्ये तरी वर्कआउट झाला नाही, कारण हार्दिकचा कोटा पूर्ण करणं महागात गेलं. 20 वर 3 विकेट गेल्यावर आफ्रिकेने 187 मारला आणि इथंच डाव निसटला होता. भारताच्या बॅटर्सने चुका केल्याच, पण त्या करायला आफ्रिकेने भाग पाडलं, विशेषतः त्यांचा कॅप्टन एडियन मार्क्रमने. त्यामुळे दुसरी चूक ठरली आफ्रिकेच्या प्लॅन्सला उत्तर न देता येणं. अभिषेक शर्माचा विकनेस ओळखून ऑफस्पिन टाकणारा मार्क्रम स्वतः बॉलिंगला आला, ईशानची विकेट घेऊन गेला. पण त्यानंतर आफ्रिकेनं 3 वेगळे बॉलर्स वापरले. अभिषेक शर्माला सहज रन्स मिळू दिले नाहीत. यान्सेननं अभिषेकवरचं डॉट बॉलचं प्रेशर ओळखलं आणि स्लोअर वनवर त्याची विकेट काढली. तिलकने सुद्धा मोठा शॉट खेळायची घाई केली, तर सूर्याने सुरुवातीला स्ट्राईक रोटेट न करता प्रेशर तयार केलं. वॉशिंग्टनने आशा दाखवल्या, पण थांबणं त्यालाही जमलं नाही. आफ्रिकेचा प्लॅन सिंपल होता, मोठे शॉट्स पडले तरी लूज बॉल द्यायचे नाहीत. टीम इंडिया या प्लॅन समोरच गणली. त्यातही टीम इंडियाचे स्पिनर्स गणले, कारण पिच साथ देत नव्हता असा युक्तिवाद केला. तरी आफ्रिकेच्या एका स्पिनरनं 24 रन्स देऊन 3 विकेट खोलून मॅच जवळपास संपवली, हे विसरता येत नाही. थोडक्यात प्रत्येक बॅटरच्या विरोधात आफ्रिकेकडे प्लॅन होता, ज्याचं उत्तर टीम इंडियाकडे नव्हतं. टीम इंडियाची तिसरी चूक फार न बोलण्यासारखी आहे, बॅटिंग कोलॅप्स. तुम्हाला आठवत असेल, बोलबिडूच्या क्रिकेट विश्लेषणात आपण पहिल्या मॅचपासून एक गोष्ट बोलतोय, टीम इंडियाला कोलॅप्सची भीती आहे. अर्थात समोरची टीम जिंकण्यासाठीच खेळते. असं असलं तरी बारके टीम समोर टीम इंडियाचा कोलॅप्स होत होता. आता आफ्रिकेमुळे स्ट्रॉंग टीम समोर आली आणि बॅटिंग 111 रन्सवर ढेपाळली. भारताची या मॅचमधली हायेस्ट पार्टनरशिप झाली दुबे आणि हार्दिकमध्ये, 35 रन्सची, पण 30 बॉलमध्ये. साहजिकच T20 मध्ये अपेक्षित असलेला पेस कुणीच पकडला नाही. दुबे आणि स्काय सोडला तर कुणाला थांबता सुद्धा आलं नाही. एका ओव्हरमध्ये 3 विकेट पडणं ही डिफेंडिंग चॅम्पियन्सची चेष्टाच होती. त्यामुळे सुरुवातीपासून ज्याची भीती वाटत होती ते आफ्रिकेविरुद्धच्या मॅचला घडलं आणि अँकर म्हणून खेळणारं कुणी नसल्यानं खेळ गणला. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा एक मोटो आहे, डिफीट द हिस्ट्री. टीम इंडियाला इतिहासाला हरवायचंय. अहमदाबादच्या स्टेडियममध्ये 13 पैकी 3 T20 मॅचेसमध्ये टॉस जिंकलेल्या टीमने पहिली बॅटिंग घेतली आणि ती टीम जिंकली. याआधी 2दा जिंकणारी टीम भारताची होती. इतिहास भारताच्या बाजूने होता, जो साऊथ आफ्रिकेनं जिंकून बदलला. अर्थात एका पराभवानं टीम बाद ठरत नाही, पुढच्या दोन्ही मॅचेस जिंकाव्याच लागतील. चांगला रन रेट मेंटेन ठेवावा लागेल. त्यामुळे बाउन्स बॅकची संधी आहे आणि चुका सुधारण्याची सुद्धा. आता चुका सुधारण्याचं काम गंभीरवर सोडा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं काम तुमच्याकडे राहिलं.